होळीसाठी पुरणाची पोळी तर संक्रांतीसाठी गुळपोळी हे तर समीकरणच आहे. पण ही गुळपोळी बघा ना, कुठूनही जरा सुद्धा गुळ बाहेर आला नाही आणि मुळात म्हणजे कडेपर्यंत मस्त असं याच्या सारण पसरलं आहे. बऱ्याचदा गुळपोळीतला गुळ बाहेर येतो, कडेपर्यंत सारण पसरत नाही. पण ही अशी टम्म फुगणारी कडेपर्यंत सारण पसरलेली गुबगुबीत अशी ही तिळाची पोळी आपण तयार केलेली आहे. या पोळ्या अगदी आठवडाभर सुद्धा छान राहतात आणि बघा मस्त अशा खुसखुशीत तयार होतात. काही पोळ्या मी अशा मोठ्या केलेल्या आहेत, काही पोळ्यांना तीळ लावलेले आहेत, तर काही पोळ्या अगदी अशा छोट्या छोट्या तयार केलेल्या आहेत. ही अशी पानात वाढायला किंवा मुलांना डब्यामध्ये द्यायला, डब्यामध्ये भरून ठेवायला अतिशय छान आहेत. बघा अगदी सहज हाताने तुकडा मोडला. मुळात म्हणजे बघा काठ कडक होतात, तर आपल्या या पोळीचे जरा सुद्धा काठ कडक झाले नाहीयेत. अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी, ओठाने सुद्धा खाऊ शकतो अशी ही आपली तिळाची पोळी तयार झालेली आहे. आणि कडेपर्यंत सारण पोचण्यासाठी तसेच पोळीतून गूळ बाहेर येऊ नये आणि टम्म अशा फुगणाऱ्या खुसखुशीत पोळ्या करण्यासाठी आपण दोन महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या पोळीतील गूळ अजिबात बाहेर येणार नाही. मुळात म्हणजे ही पोळी अतिशय खुसखुशीत होईल, चिवट वातट होणार नाही. अशा या पोळींची साधी सोपी अचूक पद्धत पाहणार आहोत आणि जरी तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तरी सुद्धा तुमचं सारण कडेपर्यंत पोचेल याची मात्र खात्री. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे कणिक मळून घेणार आहोत. त्याकरता 1 कप हे घट्ट असं भरून गव्हाची कणिक घेतलेली आहे. या पोळ्या छान अशा खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी मी इथे 2 चमचे हे चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं. चण्याच्या डाळीचं पीठ घातल्याने खमंगपणा येतो. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे. तर मी इथे 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप चांगलं गरम करून घेतलं आणि ते उकळत्या तुपाचं मोहन या पिठाला लावून घेणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची ट्रिक म्हणजे हे उकळत्या तुपाचं मोहन या पिठाला लावायचं, म्हणजे आपले काठ अजिबात कडक होत नाहीत आणि पोळ्या सुद्धा अतिशय खुसखुशीत म्हणजे सहज त्याचा तुकडा मोडतो, अजिबात चिवट वातट होत नाहीत. आता हे सगळं तूप या पिठाच्या प्रत्येक कणाला बघा हे असं चोळून घ्यायचं आहे. पीठ असं काहीसं ओलसर दिसतं आणि मूठ वळली तर सहज मूठ वळली जातीये. असं आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे. म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन लावलं की मग याचं पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. आपण जशी पोळ्यांची कणिक मळतो तशीच आहे ना, पण किंचित घट्टसर असं हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. अगदी मऊसूत भिजवायचं नाही. आता याच्यावर अगदी बघा पाव चमचा इतकं तेल घातलं आणि हे फक्त सगळीकडे असं लावून घेतलं की जेणेकरून आपलं पीठ कोरडं होणार नाही. आणि हे मुरण्यासाठी आपण 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून देणार आहोत. तोवर आपण इथे पुढची तयारी करतोय. आपण पोळीच्या आतलं सारण तयार करतोय. त्याकरता 1 वाटी मी हे पॉलिशचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. पण जर तुम्हाला मातकट रंगाचे गावरान तीळ हवे असतील तर ते वापरले तरीही चालेल, पण मला मिळाले नाहीत म्हणून मी हे साधेच पांढरे पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. मस्त असे चटचट उडेपर्यंत आणि बघा हे असे फुलल्यासारखे दिसतात. हलकासा रंग सुद्धा बदलतो. इथपर्यंत भाजले की मग यामध्ये 1 टेबलस्पून इतकी खसखस घालायची. खसखसने छान खमंगपणा आणि सुवास सुद्धा मस्त येतो. तुम्हाला जर यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं वगैरे घालायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या स्टेजला आता इथे घालू शकता, पण मी आज खोबरं घालणार नाहीये. हे तीळ आता आपण हे बाजूला काढून ठेवूयात आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे. हे डाळीचं पीठ आहे, विकतचं बेसन वापरलं तरीही चालेल. आणि या बेसनामुळेच आपली ही दुसरी आणि महत्वाची टीप आहे. बेसन घातल्यामुळे पोळीला खमंगपणा तर येतोच, पण गूळ जो आपण घालतो ना तो सगळा वितळून बाहेर येत नाही. कारण गुळाची पोळी करताना ना बऱ्याचदा सगळा गूळ चिकट होतो आणि सगळा बाहेर येतो. पण आपण डाळीचं पीठ घातल्यामुळे ना गूळ अजिबात बाहेर येत नाही. पोळ्या छान टम्म फुगतात आणि मस्त अशा खमंग सुद्धा होतात. बघा रंग बदलेपर्यंत मस्त असं हे डाळीचं पीठ भाजून घेतलेलं आहे. हे सुद्धा आपण या तिळासोबतच असं काढून घेणार आहोत. दोन्ही जिन्नस थोडेसे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत. आता हे आपलं बघा 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ होतं. त्याकरता अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. भाजून त्याची सालं काढून असे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत. बरेच जण शेंगदाणे घालत नाहीत, पण मी इथे शेंगदाणे घालणार आहे कारण आमच्याकडे ते शेंगदाणे घातलेली पोळी खूप आवडते.
आणि मुळात म्हणजे शेंगदाणे घातल्यामुळे तिळाचा उष्णपणा सुद्धा कमी होतो. आता आपलं मिश्रण बघा, साधारण 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, म्हणून 1.5 वाटी इतका मी गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल. थोड्याशा वेलचीचे दाणे घातलेले आहेत आणि आपण कुठलाही जेव्हा गुळाचा पदार्थ करतो त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं जायफळ हे घालावंच. मी असं ताजं कुटून हे जायफळ घातलेलं आहे. आज माझ्याकडे वेलची पूड नव्हती म्हणून मी इथे अख्खे वेलचीचे दाणेच हे असे घातलेले आहेत, पण ते आता मिक्सरमध्ये जेव्हा घालू त्यावेळेस ते सगळं बारीक होईल. आता हे पूर्णतः थंड झालेलं डाळीचं पीठ, वेलचीचे दाणे, जायफळ आणि हे सगळे साहित्य एकत्र मिक्सरमध्ये घालायचं. 1.5 वाटी म्हणजे जेवढं आपलं साहित्य आहे तेवढाच समप्रमाणात गूळ घेतला आणि हे चांगलं असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. बघा, अगदी समप्रमाण घेतल्यामुळे जास्तीचा गूळ झाला नाही. हे मिश्रण आपलं फार असं ओलसर झालं नाही. खूप ओलसर किंवा अगदी मऊ जर मिश्रण झालं ना तर मात्र कडेपर्यंत सारण पसरत नाही. आपली ही तिसरी महत्वाची टीप आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा की जर का तुमचं याच्यापेक्षा जास्त मिश्रण ओलसर झालं तर कडेपर्यंत सारण पोहोचत नाही. म्हणून हे असंच आपल्याला थोडंसं कोरडं असायला हवं. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं एकदा मिसळून घ्यायचं आहे. आता हे आपलं मिश्रण तयार झालं. हे असंच जरी महिनाभर ठेवलं ना तरी सुद्धा छान राहतं. आता आपण लगेच पोळ्या तयार करायला घेतोय. इथे हे पोळीचं पीठ मुरायला ठेवून साधारण 15-20 मिनिटं झाली. तेवढ्या वेळामध्ये आपण आतलं सारण तयार करून घेतलं. या पोळ्या करायला असा फारसा वेळ लागत नाही, अगदी अर्धा-पाऊण तासातच या पोळ्या बनवून तयार होतात. आपण 1 कप पीठ घेतलं होतं, त्याच्या साधारण 8 पोळ्या तयार होतात. तुम्ही हे मिश्रणाच्या हव्या तेव्हा कधीही पोळ्या करू शकता. आता 1 लाटी काढून घेतली आणि बाकीच्या सगळ्या लाट्या अशा झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या होत नाही. आता हे चांगलं असा एक लाटी तयार करून घ्यायची आणि पुरीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचंय. लाटताना काय करायचं, कडेनी असं लाटून घ्यायचं की जेणेकरून कडा पातळ होतात. मध्यभाग थोडासा जाडसर ठेवला तरीही चालेल. कडा अशा पातळ करून घ्यायच्या. त्यानंतर आपण हे जे तयार करून घेतलेले जे सारण आहे ते आता आपण भरभरून म्हणजे अगदी 2 टेबलस्पून तरी जरी घातलं ना तरी सुद्धा आपली पोळी छान अशी गुबगुबीत फुगते. बघा, असं भरपूर भरगतचं सारण घालून घ्यायचं आहे आणि आता कडा असतात ना त्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटते, वाटीसारखा आकार केला तरीही चालेल किंवा हे जे मी दाखवते ना ही पुरीची पद्धत ही अगदी सोपी आहे. आतमध्ये सारण दाबायचं आणि सगळ्या कडा एकत्रित अशा बंद करण्याचा प्रयत्न करायचा. बघा, सहज आहे. जसं आपण मोदक वळतो किंवा पुरणपोळीची लाटी तयार करतो तसंच करायचंय. फक्त आतलं सारण आत दाबत राहायचं म्हणजे ते बाहेर येत नाही आणि या पद्धतीने ही अशी लाटी करून घ्यायची आहे. आता काय करायचं तर सगळीकडे हे असं दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून कडेपर्यंत सगळं सारण पसरलं जातं. आणि तुम्हाला खास महत्वाची टीप म्हणजे हे असं कोरडं सारण असल्यामुळे काय होतं तर आपलं जे सारण आहे ना ते सहजपणे कोरडं असल्यामुळे भराभर पुढे सरकतं आणि कडेपर्यंत जातं. जेव्हा खूप गूळ जास्तीचा घालतो किंवा खूप आतलं सारण ओलसर होतं ना त्यावेळेस ते कडेपर्यंत पोहोचत नाही. बघा, ही पोळी लाटायला सुद्धा अगदी आपण साध्या पोळ्या लाटतो तेवढी साधी सोपी आहे. सहज बघा, अगदी कडेपर्यंत म्हणजे काठोकाठ सारण पोचले म्हणतो ना तसं हे काठोकाठ सारण पोचलेलं आहे. कुठूनच सारण आत गेलं नाही वगैरे असं झालं नाहीये. आणि बघा, भरभरून असं मी सारण यामध्ये भरलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं, कडेला सारण न पोचल्यामुळे काठ कडक होतात, पण या पद्धतीमध्ये अजिबात असं होत नाही. बघा, अगदी छान असं कडेपर्यंत सारण पोचलेली पोळी तयार झालेली आहे. आता आपण ही पोळी शेकून बघूया. शेकण्यासाठी कायम मध्यम आचेवरती शेकायची आहे, कारण मोठ्या आचेवर शेकायची नाही, कारण यामध्ये गूळ आहे, पटकन पोळीचा रंग बदलतो. आता वरून मी भरपूर असं साजूक तूप घातलेलं आहे किंवा तेल घातलं तरीही चालेल. खालची बाजू चांगली अशी आपल्याला शेकवून घ्यायची आहे. याला ना हलकेसे असे डाग येईपर्यंतची वाट पाहायची, कारण आपण सारख्या उलट पळत पोळ्या करणार नाहीयेत, कारण या बऱ्याचशा नाजूक असतात. आता एका बाजूला चांगले डाग उमटल्यानंतर ही बाजू पलटून घेतली आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा मस्त असं भरपूर साजूक तूप लावून या कडा अशा चांगल्या दाबून दाबून शेकवायच्या, कारण पोळी फुगली ना की कडा आपल्याला शेकवता येत नाहीत. आणि बघा, हे असं अशी टम्म फुगलेली ही पोळी आपली कडेपर्यंत बघा सारण अगदी सहज पोचलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल की अगदी भरभरून यामध्ये मी सारण भरलेलं आहे. अशी आपली ही खुसखुशीत तिळाची पोळी बनवून तयार झालेली आहे. आता आपण आणखीन एक पद्धत पाहतोय. पुन्हा मी असं हे पुरी सारखं लाटून घेतलं, त्यामध्ये 2 चमचे सारण भरून घेतलेलं आहे आणि या अशा घड्या करत जायचं किंवा मी मोदकाला करतो तसं करत जायचं. ही पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे.
या पद्धतीने सुद्धा तुम्ही अशी पोळी तयार करू शकता. असं हे सुरुवातीला दाबून घ्यायचं म्हणजे कडेपर्यंत सारण पोचतं आणि याला भरपूर असे तीळ लावून सुद्धा तुम्ही या पद्धतीने पोळी तयार करू शकता. या पोळ्या अशा दिसायला छान अशा आकर्षक दिसतात. तर अशा सुद्धा पोळ्या तुम्ही केल्यात तरीही चालेल आणि बाकीच्या सुद्धा सगळ्या पोळ्या मी याच पद्धतीने अशा तयार करून घेतलेल्या आहेत. या पोळ्या मस्त असं घट्ट साजूक तूप आणि त्यासोबत या पोळ्या बघा अगदी मस्त खुसखुशीत अशा पोळ्या तयार झाल्यात. काही पोळ्यांना आम्ही अशा मोठ्या तयार केल्यात, काहींना तीळ लावले, काहींना लावलेले नाहीये तीळ. आणि या पोळ्या अशा अगदी छोट्या साटोरी सारख्या छोट्या छोट्या पोळ्या केलेल्या आहेत. पानात वाढायला किंवा कोणाला द्यायला अर्धी तोडून देण्यापेक्षा छोट्या छोट्या पोळ्या दिसायला सुद्धा छान दिसतात. बघा सहज तुकडा मोडला आणि बघा अगदी आपले जे काठ असतात ना ते सुद्धा चिवट वातट न होता मी सहज याचा चुरा करते. म्हणजे मला अजिबात एफर्ट्स लागत नाहीये. असे हे इतक्या खुसखुशीत म्हणतो ना की अगदी ज्यांना दात नसतील ना ते लोक सुद्धा ही पोळी खाऊ शकतात. लहान बाळ सुद्धा ही पोळी खाऊ शकतात. इतकी छान खुसखुशीत ही पोळी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या संक्रांतीला या अशा गुळाच्या पोळ्या नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.